ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन पार पडलं। मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ लेखक गीतकार जावेद अख्तर, उद्धव ठाकरेंसह इतरांची उपस्थिती होती। दरम्यान आता पुन्हा ईडी नादी लागणार नसल्याचं सांगत राऊतांनी निशाणा साधला। तर अमित शाह यांना बाळासाहेबांनी मदत केली याविषयी कोणाला सांगणार नसून उपकार करायचे असतात सांगायचे नसतात असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। हे पुस्तक राजकीयच आहे। ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे। ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके लिए किताब नहीं है। हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केलेला लक्षात घ्या आणि ती स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही। ईडीचा बूथ लावून ठेवलाय। मी शेवटचा माणूस होतो ईडी याच्या नादाला लागली। मैं आखिरी आदमी था जिसके साथ ईडी ने पंगा लिया। अब नहीं लेंगे। मला जर कोणी विचारलं की अमित शाह तुमच्या घरी आले होते का, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का, मी सांगेन मला आठवत नाही। कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील, उपकार हे मोजायचे नसतात। उपकार हे करायचे असतात पण मोजायचे नसतात। आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायची याच्या त्याच्यावरती असतं। कृतज्ञतेने करायची। यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे आणि ईडीने जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यत्किंचितही संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्याच्या संबंधीची जिचा अन्याय होतो, अत्याचार आहे, त्याच्या विरुद्ध सामना उभा राहतो आणि ते काम अखंड भरणानं त्यांचं चालू होतं। शासकीय यंत्रणेमध्ये जिथं भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ते नेहमीच येतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।